कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घे, स्वतःसाठी जरा चांगली कापडं घे आणि हो, लय टाइमपास करत बसू नको। आपल्यासाठी येळ लय महत्वाचा आहे का? कारण आता आपली येळ चालू झाली आणि ती वाया घालवायची नाही। हा घे। 500, 1000, 1500, 2000, 2500। हो शेठ, हे काय एवढेच पैसे? जालिंदरराव काय म्हणले? समीर निकम मुंबईत मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे। नाही म्हणलं तर त्याचा बरमुडाच 2500चा असेल। हे काय होणार एवढ्या पैशानं? हो शेठ, आव तुम्ही असं बघू नका ना, घाबरायला होतं ना मला। हे बघा, मी लई प्रामाणिक माणूस आहे। बेईमानीच्या जागी बेईमान आणि इमानदारीच्या जागी एकदम इमानदार माणूस आहे। उरलेले पैसे देतो मी आणून। हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका। हा. या समीरराव या। कशी काय वाटली आमची साताऱ्याची तरा? लई खरेदी केली हा? बाकी तुम्हा मोठ्या हुद्द्यावरच्या लोकांना शॉपिंगचं लई येड असतं नाही का? साहजिक आहे म्हणा, खिशात पैसे म्हणल्यावर खर्च करावेसे वाटणार नाही। हाव, पैशाचं काय घेऊन बसले? म्हणजे पैसा म्हणजे आपल्यासाठी डाव्या हाताचा बळ आहे आणि पैशापेक्षा माणूस जास्त महत्वाचा। काय काकी, काय चुकीचं बोलतोय का आम्ही? नाही, अजिबात चुकीचं नाही। चांगले विचार आहेत तुमचे। बर थांबा, तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आणले, देतो। बघा, अरे वा 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 घ्या। वा 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 वा। हो, ह्याची काय गरज होती? आहे का आता काकी? अहो, पहिल्यांदा तुमच्या घरी आलोय, मग असं काय हात हलवत यायचं होय? म्हणून तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आणले, घ्या घ्या। आता काय पाहुण्यांना असं ताटकट ठेवणार का? त्यांच्या जेवणा खाण्याचं बघा, जंगी बेत करा। हा, लय मोठ्या हुद्द्यावर आहेत ते। हे एवढी खरेदी? अख्ख्या खानदानाला कपडे घेतले काय? हो जालिंदरराव, हाव कसलं खानदान घेऊन बसले? आपले सगळे गेले वर ढगात, आता आपणच उरलोय खुला सांड। हा, ते पण उधळलेला। दिसली जागा की घातला दुडगुस। असल्या लय सांडांची शिकार केली आम्ही, पण हे तर धुडगूस फक्त आम्ही घालतो। तुला धू म्हणलं का धुवायचं? आणि काय रे, चिरंजीव सांगत होते तू मोबाईल घेतला म्हणे, आणि तो बी एवढा महाग? अहो जालिंदरराव, आता एवढा मोठा इंजिनियर बनून जायचंय त्या पोरी समोर, मग मोबाईल पण महागातलाच लागणार ना। अहो काय ना, आजकालच्या पोरींना फोटो काढणारे पोरं लई आवडतात। होय ना? अहो मी बघतो ना, जिकडं जाऊ द्या बायकांना फिरायला, नुसत्या पोच घेऊन उभा राहतात। हा, नवरी आपले विचार नुसते खचाक खचाक खचाक। ते खचाक खचाक तुझ्या पैशान करायचं, आमच्या नाही। चिरंजीव सांगत होते दिलेले सगळे पैसे संपवले म्हणे तू। ओ शेठ, थांबा, तुम्ही एक काम करा, हे उरलेले 500 रुपये ठेवा तुमच्याकडे। तुम्हाला म्हणलं होतं की नाही, आपण प्रामाणिक माणूस आहे। हा अरे बुस नाळे, अरे तुला 30,000 दिले होते ना? हा, 500च परत आणले का? अहो मग आता एवढं भारीचं कॅरेक्टर पकडायचं म्हणल्यावर खर्च पण तसाच होणार की। तुम्ही मला काय म्हणले जालिंदरराव? की समीर निकम मुंबईत एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे। हा सांगितलं। अहो मग त्याचे कपडे काय ह्याच्यासारखे असणार काय? नाही म्हणजे ह्यांचे पण चांगलेच आहेत कपडे। आपण समीर निकमचे कसे एका स्टेटसचे असणार, त्याचा मोबाईल भारीचा असणार, त्याचा परफ्यूम भारी असणार, बुट महाग असणार। आणि हे जर का मी केलं नसतं, 2 दिवसात पकडला गेलो असतो ना। मग आता सांगा, काही चुकीचं बोलतोय का मी? अजिबात नाही, अजिबात नाही। हा, चिरंजीव, याला हवे तेवढे पैसे खर्च करू द्या, याच्या पाकिटात नंतर कापून घेऊ।
म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे गान, उंटाचे मान. आता तुला तुझ्या 3 लाखातले 2,70,500 रुपये मिळतील. आणि अजून काही खर्च केला तर ते बी कापून घेऊ. ओव्हर ऍक्टिंगचे तर डबल पैसे कापणार मी. हा पण ह्याला पैशाचं काय आहे? पैशापेक्षा माणसं महत्वाची. चुकीचं बोलतोय का आम्ही? अहो असं कसं जालिंदर शेठ, पैसा असेल तर माणसं आहेत ना. आता सांड नाही. बघू 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 नंदी बैल. चला गिळायला जाऊया. अहो तुम्ही पाहुणे आहे आमचे. मस्त राहायचं, मस्त खायचं, मस्त प्यायचं. हे घर आपलंच आहे असं समजू नका. चला. वा, मला हवा तसा हार्ट शेप आलाय. आता ही चपाती मी सूर्याला खायला दे, आणि ही चपाती बघून माझ्या मनात काय सुरू आहे हे नक्कीच सूर्याला कळेल. माझं हृदय मी त्याला स्वाधीन केले. माझ्या मनात आता फक्त त्याचा चेहरा. मी त्याच्या प्रेमात पडले. मला भूक लागली 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 लागली. मला भूक लागली 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 लागली. ए अगं धनू दीदी थांब की जरा. वहिनी बनवती ना जेवण. आणि आताशी 8च वाजलेत की. हा मग 8 वाजले तर काय झालं? मी काय घड्याळ बघून नाही इटत, माझी भूक बघून इटते. मग त्या भुकेला सांग की जरा धीर धर म्हणून. चांगलं खायचंय ना तुला? मग खायचं की. मग पण लवकर करा की. ए वहिनी, वहिनी, वहिनी. दादा आलाय. तू बाहेर जा म्हणजे तो तुला बघून फ्रेश होईल. हो चालेल. पाणी घेऊन जाते त्याच्यासाठी. असं का बघते? तुला भूक लागली असेल ना? मी आज तुझ्यासाठी स्पेशल चपाती बनवली. तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवायला वाढते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.